फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय टिले स्पोर्ट्स टीमला. सलामीची जोडी पाहायला मिळते, स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. बॅटर सचिन, ज्याला मात्र क्रिकेटचा बादशाह म्हणून ओळखला जातो. ओरम क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सोडलेला हा धुरंधर फलंदाज आहे. यावेळेस मात्र अंडरम क्रिकेटसाठी देखील सलामीला आला आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय प्रशांतला. गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल, मागील मॅचचा नो डाऊट हिरो ठरला होता. हो यावेळेस देखील सचिनला देखील हात खोलू देत नाहीये. पहिला चेंडू अगदी तेज तर्रार, अगदी वेगावरती स्वार होऊन यावेळेस गोलंदाजी केली जाते. साहिलचं विशेष कौतुक केलं जाईल. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये या एसबी चषकामध्ये मात्र वेगवान तेज तर्रार. हो यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ नो बॉल. नो बॉल प्लस यावेळेस चेंडू मात्र 22 ची धाव देखील आहे का पंच? पंच धावा, 2 धावा. ओके, 2 धावा अंकित केल्या जातील स्कोरबोर्ड वरती. खातं खोललं गेलंय अवांतर धावेनं. ओहो यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला झालाय. एक सिंगल आली आहे. अगदी बॅट वेगवान फिरली होती परंतु चेंडू देखील फिरणारा पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. यावेळेस सचिननं खेळून काढला. एक सिंगल घेतली गेली. नॉन स्ट्राईक एंड वरती आलेला असलेला फलंदाज यावेळेस मात्र स्ट्राईक एंड वरती पोहोचतोय. प्रशांत स्ट्राईक एंड वरती आलाय. साहिल चांगली गोलंदाजी करतोय, चांगली सुरुवात करून देतोय संघासाठी. ओहो वेगवान तेज तर्रार गोली गोली करता यावेळेस गोलंदाजी केली गेली आहे. साहिल क्या बात आहे. कौतुक करावं तितकं थोडं सोपं नाहीये मित्रांनो. अगदी अचूक टप्प्यावरती इतका वेग होऊन गोलंदाजी तुम्ही जर करत असाल तर मी तर म्हणेल की क्या बात आहे. हो यावेळेस विकेट किपरला देखील चकमा देऊन बॅटची लोडिंग एज होती. यावेळेस घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल परंतु यावेळेस मात्र पूर्णपणे मुसक्या बांधल्या गेल्या आहेत साहिलच्या माध्यमातून. क्या बात आहे. ठिळे संघ यावेळेस संघर्ष करताना पाहायला मिळतोय. स्वतःला सिद्ध करावा लागेल आणि क्रिकेटमध्ये वारंवार तुम्हाला मात्र सिद्ध करावं लागतं. यावेळेस साहिल सिद्ध होईल की सचिन? क्रिकेटचा बेताज बादशाह यावेळेस देखील. ओहो चेंडू गेलाय कुठे, शोधून आणा कारण साहिल आहे गोलंदाज मित्रांनो. क्या बात आहे. वेगवान तेज तर्रार चेंडू घोषित क्षेत्राकडे. एक सिंगल धाव निश्चितपणे प्राप्त होईल परंतु सिंगलने काही होत नाहीये. साहिल देखील जाणतोय. स्वतःवरती देखील खुश बघा, चेहऱ्यावरती स्मित हास्य पंचांशी चर्चा करत असताना सांगतोय की हा क्रिकेटचा अनुभव आहे, हा क्रिकेटचा सराव आहे आणि या सरावानं ही गोलंदाजी करतोय सर. क्या बात आहे साहिल. ओहो क्यू करे का आम्ही साहिलचं नाव मात्र वारंवार घेतोय. याचं उत्तम उदाहरण प्रत्येक चेंडूवरती साहिल दाखवून देतोय. सचिन सारखा एक विस्फोटक फलंदाज ज्याच्या नजरेतनं चेंडू लपून जाणं लपवणं कठीण असतं, तो सचिन देखील यावेळेस मात्र साहिलकडे पुढे हातबल झाला. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 5 धावा. निश्चितपणे स्कोररच्या भूमिकेमध्ये अक्षय भोईर आम्हाला लाभलेत आजच्या दिवसामध्ये. निश्चितपणे ज्याच्या वेळेस स्कोरर लाभतात त्या वेळेस मात्र त्यांच्या माध्यमातून आम्हाला इतंभूत माहिती पोहोचत असते आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही लाईव्हचं संपूर्ण कव्हरेज केलं गेली स्पर्धा. भूषणजी आभार सर आणि संपूर्ण टीम सहकारी यांचं सहर्षमय कौतुक केलं जाईल, विशेष कौतुक केलं जाईल. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू अचूक टिपला जातोय. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होत असताना यावेळेस लाईन चेक केली. पंचांनी सांगितलंय इट्स अ व्हाईट बॉल. 22 ची 1 धाव, अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि धावफलक पोहोचलंय 6 या अंकावरती. 6 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ झालंय. साहिलनं पहिल्या षटकामध्ये कामगिरी अफलातून केली. तदनंतर आलेला हा गोलंदाज. साहिलने पहिल्या षटकामध्ये 7 धावा. निश्चितपणे थोडीशी मिस्टेक झाली होती आणि ती सुधारली गेली आहे. 7 धावा धावफलकावरती सचिन निश्चितपणे आहेत. ठिळे संघ यावेळेस संघर्ष करतो. यावेळेस मात्र लेग बाईचा इशारा येईल का? मला वाटतं यस, लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा. एक सिंगल धाव. आता मात्र सचिन स्ट्राईक वरती. सचिन थांबून आहे परंतु या वाघाला पर्यंत थांबवलं जाईल कारण ज्यावेळेस वाघ शिकार करत असतो एक पाऊल मागे असतो आणि त्यावेळेस मात्र तो शिकारीवरती अगदी तुटून पडतो. त्या अशा प्रकारचा हा तडाखा पाहायला मिळाला. सचिनच्या बॅटमधून आलेला चौकार. थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे. एक पाऊल मागे गेला होता सचिन परंतु शिकार करण्यासाठी यावेळेस देखील चेंडू उडवलाय. एक सिंगल घेतली गेली आहे. धावफलक पुढे सरसावतोय.
धावफलक पोहोचलंय 13 या अंकावरती. हो नो बॉल. यावेळेस पंचांचा इशारा येतो, इट्स नो बॉल. फ्रीट असेल आणि प्रशांत स्ट्राईक एंड वरती आहे. हा फ्रीटचा चेंडू खेळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आकाश पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्ग असतोय. नो चेंडूचा यावेळेस मात्र पुरेपूर फायदा घेऊ शकला नाहीये. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल आणि सिंगल वरती संतुष्ट राहावं लागेल. सिंगलने धावफलक पोहोचलंय 15 या अंकावरती. सचिनच्या बॅट मध्ये एक चौकार आलाय. हो अंडरआर्मचा बादशाह, याला रोखणं मात्र थोडस कठीण, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षण लाजवाब झालंय आणि डगआउट मधनं आवाज नकोय. जो काही निर्णय असेल पंचांचा तो निश्चितपणे अगदी पंच चांगल्या प्रकारे कामगिरी करतायत आणि खेळाडू कक्षामधनं आवाज जर आणाल तर मात्र पॅनल्टीचा सामना करावा लागेल. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह फटका लाजवाब प्रशांतच्या बॅट मधनं निघालेला चौकार. 4 धावा. थँक्यू सो मच डीजे. तर यावेळेस चेक केलं जाईल. नो बॉलची मागणी होते, फलंदाजाकडनं रिव्ह्यू घेतला गेलाय. चेक केलं जाईल. DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर आणि निश्चितपणे चेक केलं जाईल. संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे. लाईव्ह कव्हरेज मध्ये आपण या संपूर्ण सामन्यांचा आनंद घेत आहे. घर बसले आमच्या गुणी प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत. निश्चितपणे घर बसले आपण या सामन्यांचा आनंद घेत आहे. आयोजकांचं विशेष कौतुक केलं जाईल. राजेश दादा सुतार स्मरणार्थ SB चषक 2025 मध्ये. आणि हा नो चेंडू असेल. थर्ड अंपायरचा कॉल येतोय, इट्स अ नो बॉल. म्हणजेच या चेंडूवरती केवळ 4 नाही तर 5 धावा मिळाल्या आहेत. पंचा धावफलकावरती धावा पोहोचल्यात या 5 धावेंनी 21 या अंकावरती. 21 रन, 21 धावा धावफलकावरती. प्रशांत आणि सचिन ही सलामीची जोडी अजूनही डोकेदुखी ठरतीये. गोलंदाज फ्रीटचा चेंडू आकाश. हो यावेळेस आकाशने चेंडू टाकला होता. एक सिंगल घेतली गेली प्रशांतच्या माध्यमातून आणि या सिंगलने धावफलक 22 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. आकाश आणि या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस आपण धावफलकावरती धावा पाहतोय 22 धावा. हा सामना पाहायला मिळतोय आमच्या गुणी प्रेक्षकांना. एका बाजूने टीम पाहायला मिळते टिले स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळते जय बजरंग लेनाड बुद्रुक टीम. प्रशांत आणि सचिन यावेळेस मात्र थांबून आहेत आणि निश्चितपणे 2 षटकांमध्ये तुम्हाला कळून जाईल की सचिन आणि प्रशांत का थांबून आहेत. कारण ज्या वेळेस चेंडू खेळून काढलेत, चांगल्या प्रकारे खेळलेत, अगदी सेन्सिबल क्रिकेट झालाय 2 ओव्हर मध्ये. परंतु या ओव्हर मध्ये समाचार साहिलचा देखील घेतला जाईल का? कारण ज्या वेळेस प्रशांतला सचिनला आम्ही पाहिलंय त्या वेळेस त्यांनी मात्र वेळ घेतल्यानंतर चांगली फलंदाजी केली आहे. स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. ठिले संघासाठी महत्वाच्या धावा मात्र जोडाव्या लागतील या 12 येणाऱ्या चेंडूंवरती. हो यावेळेस फुल ऑफ लाईनचा चेंडू होता, परंतु यावेळेस गॅप मात्र शोधू शकला नाहीये प्रशांत. एक सिंगल आली आहे. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे. आता मात्र ठिळे नावाची जर्सी परिधान करून आलेला सचिन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. हो यावेळेस देखील फटका चांगला आहे. टॅप शॉट होता परंतु एक सिंगल मिळतीये. ऑन साइडला उडवला होता चेंडू. सिंगल से कुछ नहीं बनेगा. सिंगलने मात्र काही होणार नाहीये. कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्ही जर सिंगल घेत असाल साहिलला तर मात्र धावा येणार कुठनं? कारण पहिल्या षटकामध्ये त्यानं केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये देखील साहिल आलाय पुन्हा एकदा. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा कट केला होता. एक सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही. सिंगल 3 चेंडू हाताळले साहिलनं. केवळ सिंगलने 3 धावा दिल्या आहेत. उर्वरित 3 चेंडू सचिन स्ट्राईक एंड वरती आहे. यास आता मात्र फटका सुरेख होता. मिसफील झाली आहे आणि चेंडू मात्र हाताला ब्रश करून निघून गेलाय. सीमा रेषे पार. मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार. ये लगाया राजेश दादा सुतार. SB स्पोर्ट्स चषक का चौकार. यावेळेस देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील लाजवाब पाहायला मिळत आहे. लॉंग ऑफ दिशेला क्षेत्ररक्षक होता. चेंडू वरती या स्वार होऊन आला. यावेळेस चेंडूला रोखलं गेलं. एक सिंगल दिली गेली
या आधीचा देखील चेंडू या क्षेत्ररक्षकाकडे आला होता, परंतु मिसफील्ड झाली होती. परंतु यावेळेस मात्र कुठलीही चुकी नाही. प्रशांत याला देखील हात खोलावे लागतील. ओहो, यावेळेस वाईट चेंडू होता. वाईट +1 अशा 2 धाबा या चेंडूवरती मिळतील आणि बाईचा देखील लेग बाईचा देखील इशारा येतोय. या 2 धाबा जोडल्यानंतर धावफलक पोहोचले 32 या अंकावरती. ओहो, यावेळेस शेवटचा चेंडू टाकण्यासाठी संघर्ष पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा येतोय आणि बाईची एक धाव अशा 2 धाबा. सर धाव किती? ओके, बाईची धाव केवळ एक असेल. धाव नाहीये कंप्लीट केलेली, ती एकच धाव असेल या चेंडूवरती. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. षटक क्रमांक 2 समाप्त झालं, 3 समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस आपण धावफलकावरती धावा पाहतोय 33 धावा. षटक क्रमांक शेवटचा अंतिम भैरवी षटक म्हणावं लागेल आणि हे भैरवी षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय उमेश. सलामीची जोडी महत्वाचं म्हणजे अजूनही सलामीची जोडी शेवटच्या षटकापर्यंत थांबून आहे. हे षटक महत्वाचं. ओहो, यावेळेस काय घडलंय? ओहो, यावेळेस पंच देखील सांगतायत यावेळेस बॉलर कडनं रिव्ह्यू येतोय. चेक केलं जाईल हा कॅच सेफली घेतला गेलाय का. लाईव्ह ची टीम या ठिकाणी सज्ज आहे आणि त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. जर यावेळेस महत्वाची विकेट जर आली असेल तर मात्र थोडस धडपण प्रेशर असू शकतं टिले स्पोर्ट्स संघावरती. कारण सचिन जो अगदी शेवटच्या षटकापर्यंत याच घडीसाठी खऱ्या अर्थानं थांबून आहे की शेवटचं षटक मारायला मिळेल आणि चेक केलं जाईल. यावेळेस फलंदाज ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल कारण मध्ये प्लेयर आल्यामुळे चेंडू मात्र दिसत नाहीये. फलंदाज सेफ असेल आणि यावेळेस मात्र एक सिंगल धाव देखील प्राप्त होतीये. नाही घेतलेली. ओके, धाव नाहीये. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 33 धावा. षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक भैरवी षटक. उमेश यावेळेस मात्र चांगला चेंडू, एक सिंगल घेतली गेली पुन्हा एकदा. प्रशांत स्वतःला सिद्ध कोण करेल? ओहो, अगदी चाबूक शॉट होता हा, अगदी रापचिक शॉट. परंतु बघा क्षेत्ररक्षण किती लाजवाब घडलंय. क्या बात आहे. कमी टायमिंग, अगदी या कमी टाइम मध्ये हा चेंडू रोखला गेला. पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. यावेळेस मात्र सांगतायत जय बजरंग लेनार्डचे संपूर्ण प्रेक्षक की क्या बात है. ओहो, यावेळेस क्लास शॉट पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने लॉप केला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्लिअर केला, चौकार. हे पट्टीला पकडू नको मित्रा. कमालीचा फटका पाहायला मिळाला. बाहेरून आवाज नकोय. प्रेक्षकांना विनंती असेल की दर्दी आणि गर्दी ही महत्वाची आहेच क्रिकेटमध्ये, परंतु आवाज नकोय, गडबड नकोय, गोंधळ नकोय. कारण पंचांना देखील थोडस इरिटेट होतं, त्यामुळं आपण याकडे लक्ष असू द्या की ओहो, यावेळेस लेट झाला स्वतः वरती चेंडूला, मात्र आल्यानंतर त्याला मात्र कट केलंय. काय मागितलं जाते पंचांकडनं? चेक केलं जाईल. नो बॉल. एक सिंगल आणि नो बॉल म्हणजे 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. नेक्स्ट बॉल फ्री हिट साठी असणार आहे.
हो हो, यावेळेस देखील फटका, मात्र हा फटका देऊन जाईल विकेट. परंतु विकेट नसणार आहे, कारण नो फ्रीडचा चेंडू होता आणि स्ट्राईक देखील रोटेट नसणार आहे. प्रशांत, शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटचा चेंडू यावेळेस फेस करेल प्रशांत. ओहो, यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षण देखील लाजवाब, एक सिंगल आणि सिंगल शिवाय मात्र पुन्हा काही भिडणार नाहीये. षटक क्रमांक 4 समाप्त झाले. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस जोडल्या गेल्या ठिळे संघानं 42 धावा आणि विजयासाठी 24 चेंडू 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय टीम जय बजरंग लेणार टीम समोर. काय म्हणाल सर, या संपूर्ण मॅचेस मध्ये जर बघायला गेला तर या दोन टीम मी तर आवर्जून उल्लेख करेल. साहिल आहे टीम जय बजरंग लेणार टीम मध्ये, चांगली गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी देखील चांगली आहे. ठिले संघाने जे आव्हान ठेवलं गेलंय त्याला कसं प्रत्युत्तर दिलं जाईल, रोखलं जाईल का ठिले संघाकडनं? सगळ्यात महत्वाची गोष्ट कॉन्फिडन्स इथे काम करणार आहे. तर तुमचा आत्मविश्वास काय सांगतो, कारण आजच्या रजनीमधला सर्वाधिक स्कोर आहे बरोबर 42 आणि विजयासाठी 43 धावांची. मागचा सामना बघितला 41 होत्या, 42 ची गरज होती. मात्र आजच्या रजनीतला सर्वाधिक स्कोर आहे. मात्र कसं डील करतील बघूया. सॉरी, आजच्या रजनीमधला सेकंड हायस्ट स्कोर आहे. मात्र तुमचा माइंड सेट महत्वाचा आहे. काल रात्री आपण सामना बघितला, संपूर्ण सिरीज मध्ये फ्लॉप असलेला रोहित शर्मा माइंड सेट घेऊन आला की नाही मला अशी सुरुवात करायची आहे. कारण असं म्हणतात ना, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. तो अटॅक केला त्याने रात्री आणि आपल्या संघाला एक चांगली स्टार्ट करून दिली. नक्की सर, मी तर म्हणेल की हलक्यात घेऊ नका, हेच सांगेल. कारण ज्या प्रकारे रोहित शर्मा अगदी आउट फॉर्म मध्ये होता, समोरची टीम मी तर म्हणेल की त्यांनी समजून चुकलं होतं की रोहित मात्र अशा प्रकारची फलंदाजी करणार नाही. लेकिन वो बड़ा खिलाडी है भाई, बड़े मैच ही खेलेंगे. पाहूया हे टार्गेट कसं अचीव केलं जाईल. गोलंदाजी मार्कवर प्रशांत दिसेल ऍज युजल. पहिलं षटक हाताळलं जाईल. इकडे मला वाटतं रोशन स्ट्राइक इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय आकाश आणि नॉन स्ट्राइक इन वरती साहिल आहे. आकाश आणि साहिल. गोलंदाजी मार्कवर प्रशांत आहे. शांतपणे खेळ करावा लागेल. प्रेक्षक हो, पुनश्च एकदा आपणास विनंती आहे, कोणती कमेंट करू नका बाहेरून. सामना महत्वाचा आहे क्वालिफाय लेवल साठी, कारण एक टीम जाऊन पोहोचली क्वालिफायर राऊंडला. ती टीम आहे भागदळ. कौशल स्पोर्ट्स भागदळ. कोण असेल त्यांच्या साथीला आजच्या रजनीमधला क्वालिफायर खेळण्यासाठी? एका बाजूला लेनार्ड, दुसरीकडे ठिळे. कोण जाईल पुढे? निश्चितच चौकार ठोकल्यानंतर तुम्ही थोडासा वेळ घेऊ शकता, कारण आमच्या डीजे वॉकर्सला देखील संधी मिळाली पाहिजे. आणि सर आपण कमी बोलूयात आता मात्र, कारण डीजे वॉकर्स देखील आतुर आहेत. यावेळेस पहिला चेंडू पंचांचा येतोय, ग्रीन सिग्नल. प्रशांत गोलंदाजी ट्रॅक वरती, तर स्ट्राइक इन वरती आकाश आहे. पहिला चेंडू यावेळेस, हो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, उडवलाय. आणि यावेळेस फलंदाज पहिल्या चेंडू वरती गारद होतोय. थँक्यू डीजे. एस बी, आपण आमच्या समालोचन कक्षाकडे या. शैलेश दादा. प्रशांत भाई, नाम नहीं ब्रँड आहे. क्या बात आहे प्रशांत. पहिल्या चेंडूवरती सांगतोय की भाई तोडीस तोड उत्तर दिलं जाईल. ज्या प्रकारे आम्हाला रोखलं गेलं होतं, अगदी आम्ही मात्र शेवटच्या क्षणापर्यंत थांबून राहिलो आणि वेट फॉर वॉच आणि धावा देखील जमा केल्या. यावेळेस पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र दहशत दरारा ताकद नजाकत दाखवली आहे. हो, दुसऱ्या चेंडूवरती यावेळेस काय जबरदस्त झेल टिपला गेलाय. विकेट कीपरनं मात्र अचूक झेल टिपला आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती आली आहे विकेट. हॅट्रिक साठी ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय प्रशांत. हो, यावेळेस मात्र सेफली फटका खेळून काढला, एक सिंगल घेतली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती संघाचं खातं खोलणारा हा फटका पाहायला मिळाला, एक सिंगल मिळाली आहे.
हो यावेळेस फटकाला जवाब आहे. कव्हरच्या दिशेला तडाखा येतोय साहिलच्या बॅट मधनं. 4 धाब्यांसाठी चौकार. उदय ठाकरे यांच्याकडनं शिवाजी ठाकरे यांनी जो झेल टिपला त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. हो यावेळेस देखील झेलची संधी होती. कमी वेळ होता. यावेळेस जज करण्याचा प्रयत्न देखील झाला होता परंतु बॅट चेंडू मात्र हाताला लागून ब्रश करून यावेळेस मात्र धरणीवरती बिसावला आणि अगदी यावेळेस मात्र फलंदाजाला संधी प्राप्त करून देणारा हा. कारण जवळजवळ विकेट मात्र आलीच होती असं म्हणायला हरकत नाहीये. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहिलं असेल की ज्या प्रकारे हा चेंडू टाकला गेला. ओहो यावेळेस मात्र स्लोवर चेंडू. राज यावेळेस मात्र चुकी करतोय. चेंडू मात्र बीट करून निघून गेलाय सीमा रेषे पार. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. ये लगाया एसबी चषक का चौकार. चौकाराने षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण पाहिलं 1 गडी बाद 2 गडी बाद धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. लेनर टीमच्या 10 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेस येतो ठिळे संघाकडनं नकुल. साहिलनं गोलंदाजी अप्रतिम केली होती. आता मात्र जबाबदारी आली आहे साहिलच्या खांद्यावरती संपूर्णपणे संघाची, ती मात्र फलंदाजीची. नकुल यावेळेस गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. नकुल साठी देखील पहिला चेंडू यावेळेस घेऊन जाईल साहिल साठी. पहिला चेंडू यावेळेस तडाका देऊन जाईल विकेट. साहिलनं यावेळेस चुकी केली आहे आणि नकुलनं करून दाखवली आहे कमाल. आणि या कमालसाठी ऐकूया डीजे वॉकर्स यांच्या माध्यमातून एक संगीत. थँक्यू. घड्याळात 12 आणि लेनार्ड संघाच्या चेहऱ्यावर देखील 12. सर नुसते 12 नाही आहेत 12 झालेत. हो हो यावेळेस टिले संघ स्वतःला सिद्ध करतायत की भाई बेताज बादशाह आहे हम लोग. चांगली गोलंदाजी अचूक गोलंदाजी नकुलच्या माध्यमातून. ओहो यावेळेस फटकाला जवाब आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय चेंडू सीमारेषे पार चौकार. चांगला फटका चांगला तडाखा पाहायला मिळाला. धावफलकावरती धाबा 15. यावेळेस देखील सचिनच्या हाताला ब्रश करून चेंडू बीट करून निघून गेलाय सीमा रेषे पार. बॅक टू बॅकचा दुसरा तडाखा चौकार. याला म्हणतात कमबॅक. कमबॅक केले टीम लेनार्ड संघानं. बॅक टू बॅक 2 चौकार आणि खूप हालचाल झाली आहे स्कोर कार्ड वर. 15 चेंडू आणि अजूनही 24 धाव्यांची गरज. सर मी तर म्हणेल की सचिन सारख्या प्लेअरला तुम्ही मात्र सर्कल मध्ये ठेवू शकत नाही. कारण सचिनला ज्या वेळेस आम्ही सर्कलच्या बाहेर पाहिले टिले संघाकडनं चांगली कामगिरी केली आहे त्यानं. यावेळेस मात्र वेळ कमी होता. यावेळेस किती धावा एक सिंगल आणि या सिंगल वरती धावफलक पोहोचलंय 20 या आकड्यावरती. आता मात्र 14 चेंडू 23 धावा. सर ओव्हरआर्म क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट खूप मोठा फरक आहे आणि ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये खूप मोठं डिस्टन्स मिळतं. इथे डिस्टन्स कमी आहे. चतुराईनं ऑन साइडला टर्न केलाय चेंडूला. एक घेतली आणि एकच मिळेल यापेक्षा अधिक काय मिळणार नाहीये. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 22. 13 चेंडू 22 धावा आणि आता मात्र जर बघायला गेला धावफलकावरती धावा 21 धावा 5 चेंडू. सर आता मी तर म्हणेल की फलंदाज अगदी चातुर्य वापरून खेळतायत. अगदी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो. या आधीच्या चेंडूवरती ज्या प्रकारे त्यांनी कट करून एक सिंगल घेतली आहे सांगतायत की चुकीच्या चेंडूवरती नक्कीच चांगला प्रहार देखील पाहायला मिळालाय.
पण लिनार्ड संघात अजून एक षटक दिसते, ते म्हणजे प्रशांतचं आणखी एक षटक येणं गरजेचं. आणि बघा किती फंबल झालाय हा, किती फंबल. या एवढ्या क्षणामध्ये विकेटचं पतन होऊ शकलं असतं. 2 षटकं संपली आहेत, 12 चेंडू आणि 21 धावेंची गरज आहे. सर मी तर म्हणेल की टेंबरेकरांनी मात्र त्या ठिकाणी काय केलंय ते बघायला लागेल. सचिनने 2 चेंडू मिस केले, त्यानंतर आलेला हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, दुसरा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार करण्यात आला, परंतु त्याच्याकडनं देखील फंबलिंग पाहायला मिळतीये. सर तो स्पॉटच असा आहे की तो ऑफ ग्लान्सला त्या ठिकाणी कव्हरला त्या ठिकाणी सातत्याने ट्रबल करतो. चेंडू काय वेगाने येतो आणि हलका चेंडू आहे, मी मगाशी म्हटलंय तो त्या जड चेंडू प्रमाणे हातात थांबत नाहीये. 12 चेंडू 21 ची गरज. प्रशांत ओहो, यावेळेस बॅटचा लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतो. एक सिंगल धाब्याचा इशारा येतोय पंचांचा आणि सिंगलने मात्र धावफलक पोहोचलंय 23 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी अचूक चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस अगदी मोक्याच्या क्षणाला या प्रकारची गोलंदाजी घडतीये प्रशांतच्या माध्यमातून. याच गोलंदाजीसाठी प्रशांतला ओळखलं जातं, अगदी चातुर्यपूर्व गोलंदाजी. डॉट बॉल अतिशय महत्वाचे असतील. अंतिम क्षणाला फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्रिकेट आहे थोडा वेळ विसरायला लावलं. मात्र फुटबॉल फक्त वेस्ट इंडिज टीम घेऊ शकतात. सर मी म्हणेल की यावेळेस मात्र ठिले संघाकडनं एक्स्ट्राच्या धावा जास्त प्रमाणात दिल्या गेल्यात. अगदी सचिनच्या माध्यमातून 2 चौकार सुटले गेले, तदनंतर मिसफिल्ड 38 मध्ये आपण पाहिलीत. तदनंतर यावेळेस मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक हजर होता, परंतु त्याच्याकडनं नकुलकडनं देखील ही मिस्टेक झाली आहे. 9 धावा या इथेच आपल्याला एक्स्ट्रा दिसतात. आणि क्रिकेटमध्ये जर चुकीला माफी नसते, केवळ पश्चाताप. ओहो, यावेळेस कट केलाय, क्या बात है. यावेळेस देखील मिसफील्ड पाहायला मिळतीये. अक्रॉस द लाइन फटका, मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार. एसबी चषक का ये लगाया चौकार. सामना या पद्धतीने सामना जिंकता येत नाही. 4 चौकार मिसफील्ड मध्ये जाणं आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वप्न पाहणं, सामना फिरवण्याचे कदाचित कठीण होऊन बसेल. काय घडले पाहूया. ओहो, 8 मध्ये 12 ची गरज असताना 2 धावा आल्या आहेत, म्हणजे अजूनही आता मात्र 7 चेंडू 10 धाब्यांची गरज. क्या बात है. मिसफील्ड एक्स्ट्राच्या धाबा मात्र मागाट आणि डोकेदुखी ठरली आहे ठिळे संघासाठी. सर 4 चौकार गेलेत मिसफील्ड मध्ये. सर कालच्या मॅच मध्ये देखील सुरुवात झाली, तिथनं मात्र झेल सुटायला सुरुवात झाली होती. मी तर म्हणत होतो की मॅच सुटते की काय, परंतु तदनंतर गोलंदाजांनी कमबॅक केलं. ओहो, यावेळेस प्रशांतला देखील कमबॅक करावं लागेल, परंतु एक्स्ट्राच्या धाबा दिल्या जात आहेत. हा प्रेशर आहे पूर्णपणे क्रिएट झालाय प्रशांत वरती. ओहो, यावेळेस चांगली यष्टी रक्षक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 34 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 6 बॉल लेफ्ट अँड रिक्वायर्ड बाय 9 रन. काय म्हणाल सर? हा सामना सर हाय व्होल्टेज होईल, यात काही शंका नाहीये. कारण जर विचार केला तर 9 धावा आहेत, चेंडू 6 आहेत. तुम्हाला डॉट चेंडूंची संख्या वाढवावी लागेल. डॉट बॉलची आवश्यकता आहे, पण गोलंदाजी करावी लागेल. कोण आहे गोलंदाज? ऋतिक. 6 चेंडू आणि 9 धावा डिफेंड करावे लागतील, डॉट बॉल फेकावे लागतील. एसट्यांच्या मागे चांगलं काम झालंय, मात्र एसट्यांच्या पुढे नाही झालं. सर अनुभव द्या आता मात्र पहिला चेंडू हात आल्यानंतर तुम्ही सांगू शकाल की या मॅच मध्ये विन कोण होणार? हो सर देखील म्हणताय. सर तुम्ही कुठला क्वेश्चन करताय? हा तर डोकेदुखीसाठी असणारा, परंतु निश्चितपणे क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे आणि यामध्ये काही घडू शकतं. पहिल्या चेंडूवरती तडाखा लावण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन.
मग 5 चेंडू आणि अजूनही 9 धावांची गरज आहे. ऋतिक गोलंदाजी मार्कवर आहे. डिफेंड करायचे 9 चेंडू शिल्लक आहेत 5. सर अगदी ऋतिकनं पहिल्या चेंडूवरती गडी गारद केलाय. अजून खूप हो मोठं हो काम. यावेळेस वळणारा चेंडू, परंतु पंच सांगतायत की वाईटचा इशारा प्लस 22 रन अशा 2 धावा प्राप्त होतील फलंदाजांसाठी. वाईटच आहे. अगदी जो स्टंप लावला गेलाय तो व्हाईट साठी लावला गेलाय. जर तो स्टंपला लागला तर व्हाईटच असणार. यस, पंचांचा अचूक निर्णय पाहायला मिळाला. 5-8 5-7 सॉरी. हो हो यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय, परंतु थ्रो यावेळेस डोकीदुखी ठरू शकला असता. म्हणून तर डोक्यावर हात ठेवला गेला. सांगितलं गेलं चिल्ड, कूल डाऊन. हो हो खराब चेंडू, व्हाईट चेंडू पाहायला मिळतो. या घडीला या ऐन मोक्याच्या क्षणाला दगाफटका मात्र करावा लागणार नाहीये ऋतिकला, कारण आता जर बघायला गेलात 4 चेंडू 5 धावा. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या 2 चेंडूंवर. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4-5 अतिरिक्तची धावा खऱ्या अर्थानं खर्च केल्यात. हो हो क्या बात है. यावेळेस चांगला चेंडू, वळणारे चेंडू आणि वळणारे रस्ते हे कधी कधी खूप धोकाधुकी आणि धोक्याचे असतात. यावेळेस मात्र ऋतिकनं दाखवून दिलं की हा वळणारा चेंडू मात्र क्रिकेटमध्ये गोलंदाजासाठी किफायतशीर असतो. 3 चेंडू विजयासाठी अजूनही 5 धावा. ए भावा, 3 चेंडू 5 धावा. भावड्यांच्या यावेळी मात्र चेहऱ्यावर स्माईल आलंय, कारण एखादी स्पर्धा आयोजित करणं तितकं सोपं नाहीये. आणि जेव्हा ती स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुढे जाते ना, तेव्हा आयोजकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असतो. निश्चितपणे यावेळेस मात्र टाइम घेतला जातोय का नाही, महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला यावेळेस मात्र सामना येऊन पोहोचलाय. 3 चेंडू 5 धाब्याची गरज असताना ऋतिकला मात्र कानमंत्र दिले गेलेत. क्षेत्ररक्षणामध्ये देखील खूप सारे बदलाव केले गेलेत, परंतु मी तर म्हणेल की ओहो यावेळेस काय तर पंच सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. मी तर म्हणतोय सर, 3 चेंडू 5 आवश्यक असताना व्हाईट DRS ओके रिव्ह्यू घेतला गेलाय, गोलंदाजाच्या माध्यमातून चेक केलं जाईल. त्या ठिकाणी गरज नसताना. खरे ना, 5 चेंडू 3 चेंडू 5 धाबांची गरज असताना व्हाईट फेकलाय गरज नसताना. क्या बात आहे सर. मी तुम्ही ठेळे संघाला काय म्हणतात ना, आत्मपरीक्षण करावं लागेल. या षटकात आलेले व्हाईट बॉल, या षटकात आलेले हे 3 अवांतरची धावा खऱ्या अर्थात जास्त डोकेदुखी. समीकरण बदलले सर. 3 चेंडू 4 धावा. ऋतिक हो हो चांगला चेंडू आहे ऋतिकचा. एक सिंगल घेतली गेली, दुसऱ्या धावेचा कॉल असेल का? नाही, यावेळेस दुसरी धाव प्राप्त करून देणार नाहीयेत. इट्स अ ब्रँड ऑफ ब्रँड ठिले. क्या बात आहे. यावेळेस मात्र एक सिंगल आली आहे. आता मी तुम्हाला सांगतोय कारण पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला गरज नसताना. आणि तिथे फक्त एकच धाव असताना. क्या बात आहे सर. स्कोर जाऊन पोहोचलाय 40 धावा. आता मात्र 2 चेंडू 3 धावा. बाबा हाय व्होल्टेज ड्रामा आहे. अजून तरी जनरल वॉर्डलाय, आयसीयू मध्ये शिफ्ट करावं लागेल. हा चेंडूचा डॉट सर मॅच मध्ये बघा 2 अंपायर, 2 समालोचक, 2 युट्यूब मेंबर, 2 आणि आता 2 धाब्यांची गरज. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणला जबाब घडलाय. ओहो काय केलंय, चुकी झाली आहे. 2 धाबा कंप्लीट झाल्या आहेत. फक्त धूळ उधळली आहे. स्कोर इक्वल. कंपल्सरी चेजिंग, कंपल्सरी चेजिंग आज अतिशय महत्वाचा आहे. बॉल जर विकेट किपरच्या हातांमध्ये स्ट्रेट गेला तर धाव मिळणार नाही. बॅटला लागला तर करा नियोजन, लावा ताकद. देखे जरा किसमें कितना है दम. 1 चेंडू 1 धाव.
मी तर म्हणतोय इथे ठिळे संघाने खूप मोठी चूक केली आहे सर. आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम ऋतिक भाई. सर ऋतिक को अभी सांस रोकनी पडेगी. सर स्वतःला थांबवावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि क्रिकेटमध्ये थांबला तो संपला. हा चेंडू करायचे तर 11,000चा असेल, कारण पहिलं प्राइस 11 आहे. क्वालिफिकेशन झालं सर हे सामना 11-5 महत्त्वाचा किंवा 11-7-5 आहे. क्षेत्ररक्षक काही असू शकतं. किती काय ते समीकरण जनकजी सांगतील, किती आतमध्ये किती बाहेर, मात्र एक चेंडू एक गरजेचा आहे. मित्रांनो क्रिकेट आहे, खेळ कोणताही खेळा नियम माहिती असणं गरजेचं, म्हणजे पुढचे वाद टळतात. विकेट किपरने चेंडू जर पकडला तर मात्र धाव नसणार आहे. ऋतिक भारी कोण, स्ट्राइक एंड वरती असलेला बॅटर स्वप्नील की ऋतिक, लेनार्ड की टिळे, पाहूया हा कोण चेंडू. भारी. ओहो जेलची संधी टीमला गेलाय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. ठिळे झोप लागेल का आज? झोप लागणार नाही स्वप्नीलला. स्वप्न पाहिलं होतं पण काय चेंडू हाताळलाय. सर चेंडू मी तर म्हणेल बरोबर होता. बॅट देखील चांगली फिरली होती, परंतु बॅटच्या टाइम गेलाय. अगदी वरच्या हिस्स्यावरती अगदी टॉप एज, टॉप एज. नो रिव्ह्यू, कारण वेळ गेलेली आहे मित्रांनो. लगेचच आपण क्विक डिसिजन घ्यायचंय आणि सफल केलंय बॅटरनं. ओके ओके चेक केलं जाईल. डोंट वरी. बाहेरचे दोन आहेत का चेक केलं जाईल. ओके नो प्रॉब्लेम. ओके 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 पंचांकडनं ग्रीन सिग्नल आहे ठिळे संघासाठी, परंतु चेक केलं जाईल टेंबरे टीमसाठी, सॉरी लेनार टीमसाठी. ठिळे संघ ग्रीन सिग्नल मध्ये आहे आणि लेनार टीमचा यावेळेस रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. ओके ओके टीम ठिळे या सामन्यामध्ये विनर ठरतीये. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक लेनार टीम. चला नाणेफेकीसाठी या. हा झेल ज्या खेळाडूने पकडले त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. सागरजी ठाकरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. या झेल कोणी टिपलाय चला या. आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज याच्या आधी विकेट किपरचा तर शिवाजी ठाकरेसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक.